मी जेव्हा गोडाऊन घेतलं तेव्हा 2-3 दिवसांनी तिथं गेलो. पहिल्या दिवशीच वरच्या मजल्यावर भाड्याने राहणारी ती लेडीज आणि तिचा नवरा खाली गप्पा मारायला आले. घरमालक माझा बेस्ट फ्रेंड असल्याने त्या दोघांनी मला वर बोलून चहा सुद्धा पाजला. त्यामुळे आमची ओळख वाढली. मी तिच्याकडे नीट बघितले असता ती गावाकडची एक नवविवाहित छान दिसणारी महिला होती. तिची उंची बरीच कमी होती. ती थोडीशी स्लिम होती. अनिता नाव होतं तिचं. चालताना लोक मागे वळून तिचे लयबद्ध असे वरखाली होणारे बघण्यासारखे नाही, तर मनात भरण्यासारखे होते. एक दिवस झालं असं की, मित्रांनो, माझं नाव दीपक आहे. आत्ता गेल्या वर्षी आधी घडलेली ही सत्य घटना मी आज तुम्हा सर्वांना सांगत आहे. माझ्या पप्पाचं एक इलेक्ट्रॉनिक वस्तूचं दुकान आहे. त्यामुळे माझ्या शॉपचे एक्स्ट्रा सामान आणि नवीन सामान ठेवण्यासाठी मी माझ्या एका मित्राच्या बिल्डिंगमध्ये 3 रूम गोडाऊन म्हणून भाड्याने घेतल्या होत्या. खालच्या 3 रूममध्ये माझे गोडाऊन होते आणि वरच्या 3 रूममध्ये विवाहित जोडपे राहत असत. त्यांच्याशी आता चांगलीच ओळख झाली होती. दुसऱ्या दिवशी दुपारी मी कामावाल्या मुलांसोबत गोडाऊनला गेलो असता माझा आवाज ऐकून ती लेडीज लगेच खालच्या माझ्या गोडाऊनच्या रूममध्ये आली आणि गप्पा मारायला लागली. येताना तिने लिंबू सरबत सुद्धा आणलं होतं. तिचं हे वागणं बघून मला थोडा संशय आला. ती सतत काही ना काही बहाणा करून माझ्या रूममध्ये यायचा प्रयत्न करायची. मुलांमध्ये होतात तशा गप्पामध्ये माझे कामवाले मुलं सुद्धा मला म्हणाले की ही महिला तुमच्यावर लाईन मारते. पण मी कामामुळे तिच्याकडे दुर्लक्ष केलं. एकदा दुपारी झालं असं की, मी कामावाल्या मुलासोबत गोडाऊनला जाऊन आवराआवर केली आणि ते गेल्यावर गोडाऊनलाच डब्बा आणून जेवण केलं. जेवण करताना गोडाऊनला बरमुडा नसल्याने मी जीन्स काढून फक्त शॉर्ट पॅन्टवर जेवायला बसलो होतो. जेवण झाल्यावर मला एक नंबर आली म्हणून मी मागच्या बाजूच्या टॉयलेटमध्ये गेलो. मी मागच्या वाड्याचा लाईट लावला. कामवाली मुलं तिथं नसल्याने मी टॉयलेटचा दरवाजा उघडा ठेवूनच एक नंबर करायला लागलो. तेवढ्यात मला वरून कुणाची तरी सावली दिसली म्हणून मी मागे वळून बघितलं. वरच्या मजल्यातून खाली उजेड यावा म्हणून मागच्या वाड्याचा वर एक मोठा झरोका होता. त्या झरोक्यातून वरच्या बाथरूममधून अनिता मला लपून बघताना मला दिसली. मी लाईट लावल्यामुळे वरच्या झरोक्यातून तिला उजेड गेला असेल आणि मी बाथरूममध्ये जात आहे याचा अंदाजा तिला बहुतेक आला असेल. झरोक्यामुळे मी तिला बघत आहे तिला कळलंच नाही. मग मी स्वतः हटकून आपलं काम करता करता माझा छोटा राजा तिला दिसेल या अँगलने उभा राहिलो. अनिता अजूनही तिथेच उभी राहून मला बघत होती, पण मला ती दिसते हे तिला कळत नव्हते. माझं काम झाल्यावर नंतर सुद्धा मी हटकून अनिताला दिसावे म्हणून बाथरूममध्ये 2 मिनिटं थांबलो, तरी ती तिथेच उभी होती. नंतर मी लाईट बंद करून गोडाऊनमध्ये गेलो आणि अर्धा तास झोप काढली. मी अनिताच्या विचारात होतो. माझ्या मनाला तिची सुंदरता आणि स्वभाव भावून गेले होते. त्यात तिचं बोलणं, लयबद्ध चालणं, अंगाला चिटकून बसणारी साडी नेसणे मला खूपच आवडलं होतं. दुकानात जाण्यासाठी फ्रेश व्हावे म्हणून मी बाथरूममध्ये जायला निघालो. तेव्हा मला थोडा वेळ आधीचा किस्सा आठवला. मग मी हटकून गोडाऊनमध्येच आत जाताच लगेच मला वरून अनिताची सावली दिसली. अनिता मला लपून बघते या विचाराने मी सुकावलो. परत तिला पूर्ण दिसेल अशा पोझिशनमध्ये उभा राहू लागलो. अनिता अजूनही तिथेच उभी राहून मला अशा अवस्थेत बघत होती. नंतर मी फ्रेश होऊन गोडाऊनमध्ये येऊन कपडे घालत होतो. तेवढ्यात अचानक मला वरच्या मजल्यावरून अनिता खाली येत असल्याचा अंदाज आला, कारण की तिच्या पायातील पैजणचा आवाज वरून कळायचं. अनिता खाली येत आहे हे कळताच मी पटकन दरवाजाची कडी उघडून ठेवली. माझा अंदाज खरा ठरला. अनिता खाली आली आणि तिने दरवाजाची कडी वाजवली.
मी पण नाटक करत कामावाल्या मुलाला बोलल्यासारखे दाखवत म्हणालो, ढकल दरवाजा उघडाच आहे. अनिताने काहीच न बोलता दरवाजा ढकलला आणि ती डायरेक्ट आत आली. अनिता आत आली आणि मला फक्त शॉर्ट पॅन्टवर बघून ती आश्चर्यचकित नजरेने डोळे मोठे करून माझ्याकडे बघू लागली. मी सुद्धा अनजान बनत हे चुकून घडले असे तिला दाखवायला लागलो. 2 मिनिटं माझ्याकडे मन भरून बघून झाल्यानंतर अनिता म्हणाली, सॉरी. मी आवाज न देता आत आले. तेव्हा मी सुद्धा म्हणालो, मला वाटलं की कामवाला मुलगा असेल म्हणून मी दरवाजा ढकल आणि आत ये असं त्याला म्हणालो. मीही बोलत असताना सुद्धा अनिताची नजर हटत नव्हती. मग मी सुद्धा हटकून विषय वाढून तिला मी एकामागे एक असे अनेक विषय काढून 15 मिनिटं तसाच अनितासोबत गप्पा मारत उभा होतो. तेवढ्यात मला कामवाला मुलगा माझी गाडी घेऊन आल्याचा आवाज आला. मी त्याला लगेच कॉल करून गाडी जवळ थांबायला सांगितलं. अनिता म्हणाली, तुम्हाला लिंबू सरबत आणू का? पण मला दुकानात जायची गडबड असल्याने मी नको म्हणालो. तेवढ्यात मला अनिताने आठवण करून दिली की मी टी शर्ट चुकून उलट्या साईडने घातले. गडबडमध्ये मी लगेच माझे टी शर्ट काढले आणि सरळ करायला लागलो. तेवढ्यात मला आठवलं की मी सध्या अनिता पुढे उभा आहे, तरीसुद्धा ती बाहेर न जाता माझ्याकडे एकटक बघत आहे. नंतर मी तसाच अनिताला बाय म्हटलं, पटकन आणि शॉपला गेलो. दुसऱ्या दिवशी सुद्धा मी गोडाऊनला एकटाच आलो आणि बाथरूमला गेलो तेव्हा सेम कालसारखं घडलं. असे अनेक दिवस चाललं. सेम घटनाक्रम रोज घडत होता. दुपारी मी जायला निघालो की मला बघण्यासाठी अनिता रोज मी जाण्याच्या वेळेस लिंबू सरबत घेऊन यायची. एका दिवशी मी बाथरूममध्ये गेलो आणि परत येऊन घरामध्ये झोपलो. पण यावेळी मी दरवाजाची कडी उघडी ठेवून तसंच झोपायचं नाटक करून डोळे बंद करून पडलो. बरोबर नेहमीच्या वेळप्रमाणे मला अनिताच्या पावलांचा आवाज जिन्यावरून खाली येतानाचा आला. अनिताने डायरेक्ट दरवाजा लोटला आणि ती आत आली. मी डोळे बंद करून ती काय करत आहे याचा अंदाज घेत होतो. 2 मिनिटं झाले तरीसुद्धा अनिता रूमच्या बाहेर गेली नाही. मी डोळा थोडासा उघडून बघितला असता ती बाजूला उभी राहून एकटक माझ्याकडे बघत होती. मग नंतर हळूच मी झोपेतून उठत असल्याचे नाटक केले आणि मी डोळे उघडून बेडवर बसलो. तेवढ्यात मला समोर अनिता उभी दिसली. मी शॉक होण्याचे नाटक करत पटकन बेडवर उभा राहिलो. उभा राहिल्याने माझा छोटा राजन बाहेर आला आणि अनिताची नजर त्याच्याकडे गेली. मी पटकन स्वतःला सावरलं आणि अनिताला सॉरी वहिनी बोलायला लागलो. माझं लक्ष तिच्यावरच होतं. काय एक्सप्रेशन देणार आहे हे पाहण्यासाठी अनिता जोरात हसायला लागली आणि म्हणाली, किती गाढ झोपेत होते तुम्ही? मी तिला विचारलं, तू मध्ये कसं काय आली आणि केव्हा आलीस? मला उठवलं का नाही? त्यावर अनिता म्हणाली, मी रूममध्ये आले आणि तुम्ही लगेच उठले. माझ्या पायाच्या आवाजाने मला अनिताचं खोटं बोलणं कळून चुकलं होतं, कारण की ती बराच वेळ माझ्याकडे बघून मजा घेत उभी होती. नेहमीप्रमाणे मी तसाच उभा राहून बराच वेळ वहिनीशी सोबत गप्पा मारत बसलो आणि नंतर कपडे घालून शॉपला चालला गेलो. सगळं काही एकदम माझ्या मनासारखंच घडत होतं. अनिता वहिनीच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी आहे याचा अंदाजा पण मला लागला होता. 2-3 ओळखीमध्ये माझ्यासाठी स्पेशल लिंबू पाणी दररोज दुपारी कोण घेऊन येणार म्हणून माझ्या ध्यानात सगळा प्रकार आला. पण आता पुढे काय घडतंय, कशा प्रकारे घडतंय यासाठी मी उत्सुक होतो, कारण माझ्याही जीवनातील हा पहिला प्रसंग होता. त्यात संध्याकाळी दुकानातून घरी आलो आणि अनिता वहिनीच्या बद्दल प्लॅन बनवत होतो. एवढ्यात बाबांनी आजीला काही काम म्हणून गावाला पाठवलं. नंतर 2 दिवस गावाला गेल्यामुळे मी गोडाऊनला आलो नाही. त्या दिवशी मी बाथरूममध्ये गेलो आणि नेहमीप्रमाणे अनिता मला बघायला आली. मी घरात येऊन शॉर्ट पॅन्ट घातली आणि डबा समोर घेऊन जेवायला बसणार तेवढ्यात मला अनिताच्या पावलांचा आवाज खाली येताना आला
आणि तिने दाराची कडी वाजवली. मी तसाच बसलेलो होतो. अनिता आत आली आणि मला म्हणाली, तुम्ही इथे राहायला येण्याआधी आम्ही इथे राहायचो. आम्ही रूम रिकामी केली तेव्हा मागच्या रूमच्या पोटमाळ्यावर आमचा एक बल्ब विसरला होता. मला तो काढायचा आहे. मी काढू का? मी अनिताला म्हणालो, तुमचंच घर आहे, वहिनी घ्या काढून. अनिता माझ्या 2 नंबरच्या रूममध्ये गेली आणि पोटमाळ्यावर हात कसा पोहोचेल याची तपासणी करू लागली. तिथे खाली माझ्या सामानाचे 2 बॉक्स पडलेले होते. अनिता त्यावर चढली आणि दोन्ही हात वर करून पोटमाळा चाचपडून बल्ब सापडतो का बघायला लागली. मी तिथेच बाजूला उभा होतो. अनिता जसा जसा हात वर घेत होती तसं तसं ती मला मोहक दिसायला लागली. 2-3 मिनिटं प्रयत्न करूनही अनिता कडून तो बल्ब निघत नव्हता. शेवटी तिने मला आवाज दिला आणि बॉक्सवर उभा राहून मला बल्ब काढता येतो का बघायला लावलं. मी बॉक्सवर उभा राहिलो असता माझाही हात पोहोचत नव्हता. मग अनिताने एक शक्कल लावली. ती म्हणाली, मी बॉक्सच्या पुढे उभी राहते आणि तुम्ही माझ्या मागे उभे राहून मला आधार देऊन वर करा, म्हणजे बल्ब काढता येईल. अनिताच्या कमरेला हात लावता येणार या विचाराने मी खूप सुखावलो. मी त्या बॉक्सवर मागे सरकलो आणि अनिता माझ्या हाताचा सहारा घेत त्या बॉक्सवर चढली. अनिता आता एकदम माझ्यासमोर पाठमोरी उभी होती. तिने दोन्ही हात वर केले आणि पोटमाळ्याला लावले आणि मला म्हणाली, उचला आता मला थोडंसं वर. मी माझे दोन्ही हात समोर घेत अनिताला उंच उचललं. अनिताच्या कमरेला हात लावल्याने माझ्यात वेगळ्याच हालचाली झाल्या. 2 मिनिटं झाले तरी सुद्धा अनिता पोटमाळ्यावर बल्ब सापडत होती. 2 मिनिटांनंतर अनिता म्हणाली, बल्ब सापडला. मग मी माझा हात थोडासा ढिला करत हळूहळू अनिताला खाली उतरायला लागलो. 2 मिनिटं असेच गेले. मनात लगेच भीती आली. त्यानंतर मला वाटलं की अनिता आता चिडेल. मी अनिताला बॉक्सवर सुखरूप उतरवलं. अनिता आता बॉक्सच्या खाली उतरली. माझ्या नजरेत नजर टाकत स्मितहास्य करत दरवाजाकडे जात ती म्हणाली, खूप छान वाटलं मला. असे बोलून दरवाजा लोटत ती पळत वर गेली. तिच्या बोलण्याचा नेमका अर्थ मला कळाला नाही, पण इतका वेळ अनिताला मिठी मारून मदत केली त्यामुळे मला आता बाथरूममध्ये जाणे गरजेचे होते. म्हणून मी सुद्धा बॉक्सवरून उतरून बाथरूमकडे निघालो. नेहमीप्रमाणे मी मागच्या वाड्यातला लाईट लावला आणि बाथरूममध्ये जाऊन दरवाजा लोटणार तेवढ्यात मला वरून अनिताची सावली दिसली. इतक्या पटकन ती वरच्या माळ्यावर पोचली याचे मला आश्चर्य वाटले. ज्या अनिताला मी आता इतक्या वेळात पाहिलं ती मी दरवाजाच्या अगदी जवळ आलो आणि अनिताला सर्व काही स्पष्ट दिसेल अशा पोझिशनमध्ये उभा राहून आपलं काम चालू केलं. 1 2 3 4 म्हणत काम उरकले. वाड्याची कडी यातून लावत असताना मला अचानक वरच्या झरोक्यातून एक स्टीलचा ग्लास खाली वाड्यात पडल्याचा आवाज आला. मला वाटले मांजरीचा धक्का लागून अनिताचा ग्लास चुकून खाली पडला असेल. थोडा वेळ झोप काढावी आणि उठल्यावर तिला तो ग्लास देऊन टाकावा. मी समोरच्या घरात जाऊन बेडवर झोपणार तेवढ्यात अचानक मला अनिता जिन्यावरून पळत खाली उतरत असल्याचा तिच्या पावलांचा आवाज आला आणि दुसऱ्या सेकंदाला माझी कडी वाजली. मी दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडल्या अनिता मला म्हणाली, माझा ग्लास चुकून खाली वाड्यामध्ये पडला आहे. मी तिला म्हणालो, ठीक आहे, जा ना, घ्या मग. अनिता मागच्या रूममध्ये गेली आणि तिने कडी उघडली. तिच्या मागोमाग मी सुद्धा वाड्याकडे निघालो. मी वाड्यात गेलो तेव्हा अनिता हातात ग्लास घेऊन बाथरूमच्या दरवाजासमोर वाड्यात पडलेला चिकट पदार्थ बघत असताना मला दिसली. तेव्हा माझ्या लक्षात आले की मी वाड्यात पाणी टाकायचे विसरलो होतो. अनिता मला चिडवण्यासाठी हटकून म्हणाली, इथे शॅम्पू कसं काय सांडलं? खरं तर मी सुद्धा तिला हसी मजाकमध्ये गोलमाल उत्तर देण्याचा विचार आधी केला होता, पण थोडा वेळ
आधी रूममध्ये घडलेला प्रकार आणि अनिताने मला बघितले हे मला माहीत होते, त्यामुळे मी एक प्लॅन डोक्यात बनवला आणि अचानक अनिताला म्हणालो, तुम्हाला तर सर्व माहीत आहे, वरून सर्व काही बघितलं ना तुम्ही. मी काय बोललो हे आधी अनिताला समजलं नाही, पण काही सेकंदानंतर ती खूप घाबरली. तिला तर घामच फुटला. तिनं लगेच नजर खाली केली. ती माझ्यासमोरच मान खाली करून तुरुंगातल्या कैदीसारखी वाटत होती. मी अनिताला म्हणालो, जेव्हा पण वाड्यातला लाईट लावून जातो तेव्हा तू तुझ्या बाथरूममध्ये लपून मला बघत असतेस, हे मला माहीत आहे. हे ऐकून अनिता ततपप करायला लागली. अनिताला घाम फुटला होता. शेवटी मी तिला हिंमत देत म्हणालो, तुम्ही टेन्शन घेऊ नका वहिनी, मी ही गोष्ट कुणालाच बोलणार नाही. मला सुद्धा तू खूप आवडतेस म्हणून तर मी तुला रोज लाईट लावून सिग्नल देऊन दरवाजा उघडा ठेवतो. हे ऐकल्यानंतर अनिता थोडीशी शांत झाली. तिच्या चेहऱ्यावरची भीती गायब झाली. आम्ही दोघेही मागच्या बाजूला वाड्यातच उभे होतो. अचानक माझ्या डोक्यात एक विचार आला आणि मी माझ्या दोन्ही हातांनी तिला जवळ ओढून माझ्या मिठीत घेतलं. माझ्या अचानक अशा वागण्यामुळे अनिता एकदम कावरी बावरी झाली. ती डोळे मोठे करून बघू लागली. हळूहळू अनिताच्या चेहऱ्यावरून आश्चर्यचकित भाव गेले आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. खरं तर मी पण आता तिच्या प्रेमात पडलो होतो. पण माझे दुर्दैव असे की 5 सेकंदात तिला वरच्या मजल्यावरून तिच्या मैत्रिणीचा आवाज आला. अनिताची कॉलनीमध्ये एक मैत्रीण आहे, दीपाली. ती पण दिसायला तेवढी सुंदर. ती तिला भेटायला वर तिच्या घरी आली होती. तिचा आवाज ऐकून अनिता काहीच न बोलता ती वाड्यातून समोरच्या रूममध्ये गेली आणि कडी उघडून दार लोटून वरती निघून गेली. यामुळे माझा खूप भ्रमनिराश झाला, कारण की आजचा दिवस खूप चांगला होता. थोडा वेळ आधी दिवसभराची आठवण करीत मी तिथंच बॉक्सवरती खाली बसलो. खिशात हात घातला आणि सिगारेटचं पॅकेट मधून सिगारेट काढली आणि तिथंच बॉक्सवर विचार करत बसलो, जर तिची मैत्रीण आली नसती तर. तेवढ्यात माझ्या मोबाईलवर अनिताचा मेसेज आला. उत्सुकतेपोटी मी लगेच मेसेज उघडला आणि त्यात जे लिहिलं होतं ते वाचून मी खूप खुश झालो. अनिताने लिहिलं होतं की तिला भेटायला आलेली तिची विवाहित मैत्रीण दीपाली माझ्याबद्दल बोलत आहे. दीपाली अनिताला म्हणाली की तिला मी खूप आवडतो. घ्या आता, आली का भानगड करायला? जावं 1 आणि झाले 2. मी गडबडलो. तिच्या मैत्रिणीला मी आवडतो हे ती मला स्वतः सांगत होती. पुढे लिहिलं होतं आणि त्यामुळे मग मी तिला हिम्मत करून सांगितलं की दीपक रोज दुपारी बाथरूममध्ये जात असतो. हे मी एकदा चुकून बघितलं. अनिताने पुढे लिहिलं होतं की दीपालीला सुद्धा तसंच बघायचं आहे जसं मी बघितलं होतं. माझ्यासाठी एक कपड्याच्या दुकानातील एकावर एक फ्री अशी ऑफर झाली होती आणि मी अनिताला लगेच रिप्लाय केला. सांगितलं की 10-15 मिनिटानंतर मी लाईट लावेल, तेव्हा तू दीपालीला पाहू दे. अनिताने होकार दिला आणि 10 मिनिटानंतर मी वाड्यात गेलो आणि लाईट लावला. काही सेकंदात मला खाली सावली दिसली. थोड्या वेळाने मला एक दुसरी सावली सुद्धा खाली वाड्यामध्ये दिसली. मी समजून घेतलं की दोघीजणी एकत्र आहेत, म्हणून मी 10 ते 15 मिनिटं थांबून मी परत चालला गेलो. तेवढ्यात माझ्या मेसेजची टोन वाजली. अनिताने मेसेज केला होता. अनिता म्हणाली, दीपाली घरी जात आहे, मी येते तुमच्या रूममध्ये. पण अनिता पहिल्यांदा मेसेज करून येत असल्याने मला थोडासा संशय आला. मला जिन्यावरून खाली कोणीतरी येत असल्याचा आवाज आला, म्हणून मी खिडकीतून बघितले असता अनिता एकटीच मला खाली येताना दिसली. मी लगेच बेडवर जाऊन झोपायचं नाटक केलं. अनिताने दरवाजा ढकलला आणि आतली कडी लावली. मी अनिताला म्हणालो, गेली का दीपाली? अनिता म्हणाली, हो, तिला खूप आवडलं तुम्हाला बघून, आता गेली ती तिच्या घरी. अनिता खोटं का बोलत होती मला कळालं नाही, पण मी तिकडे दुर्लक्ष केलं. अनिता म्हणाली, दीपाली आली त्याआधी तुम्ही मला काहीतरी सांगत होते. मग मी म्हणालो, मी म्हणत होतो की मी दुपारी जेव्हा लाईट लावून वाड्यामध्ये जातो तेव्हा तू मला वरून बघत असतेस, हे मला माहीत आहे. अनिता घाबरत म्हणाली, सॉरी,
मला माफ कर, पण प्लीज हे कोणाला सांगू नकोस. मी म्हणालो, वेडी आहेस का तू? मी कशाला सांगेल कोणाला हे? खरं तर मला खूप आवडते जेव्हा तू बघतेस. अनिताने मला प्रेमाने मिठीत घेतलं. माझ्या हातावर पाण्याचे 3-4 थेंब पडले. पाहिलं तर ते अनिताचे अश्रू होते. हे अनिता, काय झालंय? का रडतेस? आजपर्यंत मी फक्त माझ्या नवऱ्यासारख्या पुरुषालाच ओळखते, पण तुझ्यासारख्या सज्जन माणसाला नव्हते ओळखत. घ्या आता. सज्जन अन मी? माझा तर विश्वास नाही, पण तिला वाटतो तेवढंच खूप. अचानक स्टोरीमध्ये सस्पेन्स आला. मी तिच्या डोळ्यात बघितलं आणि विचारलं, काय झालं ग? का रडतेस? अनिता म्हणाली, तिचा नवरा अजिबात चांगला नाही, तो मानसिक रोगी आहे. हे ऐकून मला तर धक्काच बसला. पण जेव्हा मी त्याच्याशी बोललो तेव्हा मला असं काही वाटलं नाही. मरू दे, जाऊ दे. मी पुढे शांत ऐकत होतो. अनिता माझ्या जवळच उभी होती. पुढे म्हणाली, माझा नवरा मानसिक रोगी आहे हे मला लग्नानंतर माहीत झालं. सोडून जाणार तर माझ्या घरच्यांचा किती अपमान होणार. शिवाय लग्नच तर घरच्यांनी कर्जबाजारी होऊन लावून दिलंय. मी काय करू? मला बायको नाही तर गाडी म्हणून हाक मारतो. त्यासाठी त्याला वेडेपणाच्या गोळ्याही चालू आहे. ते गोळ्या घेतल्या की तो रात्रभर जनावरासारखा झोपतो. नवऱ्याचं कर्तव्य अजून एकही दिवस त्याने पार पाडलं नाही का मला माहीत नाही. मी अजून जशी घरून आले तशीच आहे. मग हळूहळू माझी ओळख दीपाली सोबत झाली आणि आम्ही चांगल्या मैत्रिणी झालो. मी आपल्या गोडाऊनच्या सर्व गोष्टी तिला सांगत राहिले. तिलाही तू आवडतोस आणि मी तर तुझं आणि तुला पाहून वेडीच झाले. तुझ्या प्रेमात मी तिचं सगळं ऐकून घेतलं आणि तिला शांत खाली पलंगावर बसवलं. तिचे अश्रू पुसले आणि तिला पाणी घेऊन आलो. ती शांत झाली. मग मी म्हणालो, अनिता, मला पण तू खूप आवडतेस. मलाही तुझ्या नवऱ्याची गाडी चालवू देशील का? ती हसली, म्हणाली, का नाही. आजपर्यंत ही गाडी तुझ्यासारखीच कोणाची तरी वाट पाहत होती, पण मला गाडी चालवता येत नाही ग. काय करू? ती म्हणाली, मला पण कुठं काय माहीत ही गाडी पण कोरी करकरीत आहे. पण मी व्हिडिओ बघितलेत इंटरनेटवर चालवायचे. मी तुला शिकवते. मी हम म्हणून सुरुवात केली. अनिताने हलकी लाल रंगाची साडी नेसली होती. मी गाडीवरची कव्हर काढली, पण माझ्याजवळ हेल्मेट नव्हतं. पण अनिता वहिनी म्हणाली, काही प्रॉब्लेम नाही. मग मी बघताच गाडीवर स्वार होत गाडी चालू केली. कचकन हॉर्न दाबून रेस दिली. आता गाडी तयार होती. मग मी अजून रेस देत वेगाने गाडी चालवत होतो. चालवता चालवता खूप दम लागत होता. पहिली वेळ असल्याने गिअर टाकायला मला नीट जमत नव्हतं, पण अनिता मला व्यवस्थित शिकवण देत होती. मी घामाघूम झालो आणि वहिनी पण. जवळजवळ 3 तास मी गाडी चालवली आणि बाजूला झालो. अनिता वहिनीने मला विचारलं, काय दीपक, कसं वाटलं? आहे की नाही गाडी एकदम नवीन? मी हसलो आणि कपडे गोळा केले. त्या दिवसानंतर तिचा मानसिक रोगी पती कामावर गेल्यावर अनिता वहिनी मला दररोज गाडी चालवायला शिकवायची. ती आता खूप आनंदी असते. पुढे दीपालीसोबतही काय घडलं असेल याचाच विचार तुम्ही करताय ना? बरोबर, पण ते सांगीन दुसऱ्या भागात. त्यासाठी कमेंटमध्ये 2 लिहा आणि व्हिडिओला 1 लाईक नक्की करा. आणि एवढं सगळं भावासाठी करताय तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका नवीन कथेत.